धम्मकार्य गतिमान करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, बनते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचा संदेश। परभणी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली। भगवान बुद्धांचा धम्म हा वैश्विक मानवाच्या उत्थानासाठी प्रगतीचा मार्ग आहे। त्या मार्गावर चालत बौद्ध समाजातील तरुणांनी धम्माचे चक्र गतिमान करण्यासाठी सातत्यपूर्ण धम्म कार्यात पुढाकार घ्यावा, असा संदेश अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी धम्मदेशना देताना केला। 15 ऑक्टोबर रोजी शहरातील गौतमनगर येथे श्रावस्ती महिला मंडळ व तरुण मित्र मंडळ गौतमनगर मित्र मंडळ व आकाश लहाने यांच्या आयोजनात वर्षावास समाप्ती निमित्त धम्मदेशना कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेशना संपन्न झाली। यावेळेस मंचावर बनते मोगलायन, बनते संघमित्र, बनते धम्मपाल यांची उपस्थिती होती। प्रसंगी अतिथी म्हणून पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर, रविराज दादा देशमुख, माजी नगरसेवक वसीम कबाडी, माजी नगरसेवक अहमद भाई, रोहन सामारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, सुधीर कांबळे, आयोजक आकाश लहाने यांची उपस्थिती होती। तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले व धम्मदेशनाच्या माध्यमातून तथागताने सांगितलेल्या पंचशीलाचे पालन प्रत्येक उपासकांनी करावे, असे पूज्य बनते यांनी सांगितले। भगवान बुद्ध यांच्या धम्मातील विज्ञानवादी विचार आणि अंगीकृत करून प्रगतीच्या दिशेने सर्वांनी मार्गस्थ व्हावे, असे धम्मदेशनेमध्ये भिक्खू संघाने विचार व्यक्त केले आहेत। कार्यक्रमानंतर आकाश लहाने आणि मित्रमंडळाच्या वतीने उपस्थित सर्वांना खीरदान व भोजनदान देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुधीर कांबळे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रावस्ती महिला मंडळ व तरुण मित्र मंडळ गौतमनगर परभणी यांनी परिश्रम घेतले आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मदेशना कार्यक्रमानिमित्त आज मोठ्या प्रमाणात भोजनदान झाले। त्याच प्रसंगी बनते उपगुप्त महाथेरो, बनते मोगलायन, बनते संघमित्र यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेशदादा विटेकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले होते। तसेच रविराजदादा देशमुख यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भेट दिली। तसेच आमचे मित्र वसीम हे सुद्धा होते आणि मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा कार्यक्रम आज संपन्न झाला। आज आमचे सर्व गौतमनगर श्रावस्ती महिला मंडळ यांनी भरपूर परिश्रम घेतला आणि असाच परिश्रम आम्ही कंटिन्यू घेत राहू आणि मोठा याच्यापेक्षा मोठा आणखी कार्यक्रम घेऊ। धम्माचं काम आहे, धम्माचं काम करावं, बाबासाहेबांची शिकवण आहे आणि त्या अनुषंगाने केलं। गौतमनगर येथे अन्नदानाचा भव्य अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। गेल्या 3 महिन्यापासून येथे बनते व इथल्या श्रावस्ती महिला मंडळाच्या वतीने ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम सुरू होतो व त्याची समाप्ती म्हणून 14 ऑक्टोबर रोजी त्याची समाप्ती म्हणून एक गोड जेवण म्हणून या बौद्ध विहारामध्ये आयोजित करण्यात येतो कार्यक्रम जेवणाचा। त्याच माध्यमातून आज 15 तारखेला एक नियोजनपद असा कार्यक्रम आकाश लहाने मित्रमंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय रविदादा देशमुख, आदरणीय राजेशदादा विटेकर आमदार साहेब पाथरीचे व आकाश लहाने मित्रमंडळाच्या वतीने सर्व गौतमनगरचे तरुण मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी केला।